नमस्कार मित्रांनो, मार्गक्रमण अकॅडमीच्या या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती तुमचं सहर्ष स्वागत आहे. मी तुम्हाला कमिटमेंट केल्याप्रमाणेच आपण पोलीस भरतीची मोफत रॅपिड रिव्हिजन बॅच घेणार होतो. तर काही टेक्निकल इश्यूमुळे मला ते कंप्लीट करता आलं नाही. परंतु मी आता ते रेग्युलर लेक्चर अपलोड करणार आहे. कारण मी भरपूर वेळेस माझ्याकडून रिकॉर्डिंग रिकॉर्डिंग केली असून सुद्धा रिकॉर्डिंग झाली नाही. तर आपण तुमच्या या हक्काच्या प्लॅटफॉर्मवर तुमचं सहर्ष स्वागत. मी तुम्हाला यात कसं असणार आहे शेड्यूल एकदा मी तुम्हाला सांगून देतो. संपूर्ण विषय आपण सोप्या पद्धतीने शिकवले जातील. ह्यामध्ये मराठी व्याकरण आपण 10-12 तासामध्ये कंप्लीट करून घेऊ. त्यामध्ये मराठी व्याकरण प्लस शब्दसंग्रह म्हणजेच पार्ट 2 मराठीचा शब्दसंग्रह. त्याच्यानंतर सामान्य ज्ञान आपण काय करणार आहोत की सामान्य ज्ञानचे प्रत्येक सब्जेक्टचे आपण 2-2 तासात किंवा असं डिवायडेशन करून सगळे तुम्हाला जे आत्तापर्यंत आलेत आणि आता यानंतर सुद्धा येणार आहेत असं आपण प्रेडिक्शनच्या आधारावरती आपण ते कव्हर करून घेऊ. त्याच्यानंतर बुद्धिमापन चाचणी आणि अंकगणित. तर ह्या बाबतीत आपण थोडं जर वेळ भेटला तर आपण ह्यात कव्हर करून घेऊ. नाहीतर मग अदर शिक्षक लोकांचे सुद्धा तुम्हाला ह्यावरती चांगलं भेटून जाईल. तसं त्यानंतर आपण 36 जिल्हे सिरीज सुरू करणार आहोत. त्यामध्ये आपण चांगल्या प्रकारे प्रत्येक जिल्ह्याचं म्हणजे आपण कुठल्या जिल्ह्यामध्ये फॉर्म भरलाय. आता समजा आपण जळगाव जिल्ह्यात फॉर्म भरायचा, तर जळगाव जिल्ह्यात टोटली भौगोलिक, ऐतिहासिक आणि आर्थिक सगळ्या बाबतीत आपण कव्हर करणार आहोत. ते कव्हर केलं त्यामध्ये जसं परीक्षाभिमुख तुम्हाला की परीक्षेमध्ये कसं विचारलं जाईल यावरती आपला फोकस असणार आहे. त्याच्यानंतर आपण MCQच्या आधारावरती एलिमिनेशन टेक्निक वगैरे आपण बघणार आहोत. त्याच्यानंतर अप्रोच आणि लॉजिक बिल्ड करून घेऊ की कुठल्या प्रश्नाला तुम्हाला काही येत नसताना सुद्धा आपण त्याच्यावरती कसं काम करू शकतो. त्याच्यानंतर PYQ सिरीज जमलं तर आपण काय करू की जमलं तर नाही, आपण प्रत्येक टॉपिक नंतर एक कॉम्प्रिहेन्सिव्हली 100 प्रश्नांची आपण PYQ सिरीज घेऊन येणार आहोत. त्याच्यानंतर जर शक्य झालं तर आत्तापर्यंत 2024 मध्ये झालेल्या सर्व प्रश्नपत्रिकांचं मी चांगल्या प्रकारे तुम्हाला डिकोडेड करून देणार आहोत. म्हणजे मी ते लेक्चर मार्फत तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहोत. त्याच्यानंतर आपण आता हे सर्व ह्यात असणार, या बॅचमध्ये असणार आहेत. माझ्याकडून टेक्निकल प्रॉब्लेममुळे लेक्चर यायला उशीर झाला, त्या बाबतीत मी तुमचं दिलगिरी व्यक्त करतो. आणि आपण वेळ वाया न घालवता लेक्चरला आता सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक 1, शब्दसंग्रह. आपण मराठी व्याकरणमध्ये शब्दसंग्रहाचा हा पार्ट 2 चा जो टॉपिक आहे, आपण त्या पार्ट 2 च्या टॉपिकमध्ये शब्दसंग्रह म्हणजे मराठीचं डिवायडेशन कसं असतं. जर 25 प्रश्न आहे समजा, 25 प्रश्न मराठीला येतात, 25 प्रश्न. तर 25 प्रश्नांपैकी 7 ते 8 प्रश्न शब्दसंग्रहावरती तुम्हाला असणार आहेत. तर त्या शब्दसंग्रहामध्ये टोटली काय काय असणार आहे शब्दसंग्रहामध्ये: समानार्थी, विरुद्धार्थी, 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 त्याच्यानंतर म्हणी, त्यानंतर वाक्प्रचार, समूहदर्शक शब्द. त्याच्यानंतर तुम्हाला जे इम्पॉर्टंट एक 6 ते 7 पॉईंट आहे की ज्यावरती पोलीस भरतीमध्ये रिपीटेडली त्याच्यावरतीच प्रश्न विचारण्यात आलेले आहे. तर आपण ह्याला खूप चांगल्या प्रकारे हे केलंय. समजा आपण तुम्हाला ह्यातून तुमचं 7-8 मार्क आहे ना, जर कुठल्याही पेपरमध्ये 7-8 मार्काचा जर शब्दसंग्रह येत असेल ना, तर तुमचा एक पण मार्क जाणार नाही. अशा प्रकारे आपण ह्याला तयार केलंय. आणि उरलेले जे बाकीचे मार्क राहिलेत 17-18, समजा 16-17च्या रेंजमध्ये, तर ते आपल्या लेक्चरमधून कव्हर होऊन जाणार आहे. त्याच्यानंतर जे काही काही प्रश्नपत्रिकेमध्ये कसं डिवायडेशन झालंय की 12-13 मार्कापर्यंत सुद्धा शब्दसंग्रह आलाय. तर तुम्हाला असं समजा की शब्दसंग्रह टॉपिक तुम्हाला निग्लेक्ट करून चालणारच नाही. भरपूर विद्यार्थी मित्र काय करतात की शब्दसंग्रह या टॉपिकला निग्लेक्ट करून टाकतात. त्याच्यानंतर आपण पीवायक्यू वरती चांगलं आपण कमेंट करून घेणार आहोत तुमची यामध्ये. तर PYQ वरती कुठलीही जर MCQ परीक्षा जर पास व्हायची असेल तर PYQ आपल्यासाठी खूप महत्त्वाचं असतं. तर आता आपण वेळ वाया न घालवता आपण लेक्चरला स्टार्ट करूया. प्रश्न क्रमांक 1, समानार्थी शब्द ओळखा. खून. खून खून म्हणजे खून या शब्दाला समानार्थी शब्द विचारलाय. तर खून, खून हे बघा, खून खून म्हणजे काय. ऑप्शन दिले: वध, काळीज, भांडण, चिन्ह. तर खूनचा समानार्थी कुठला शब्द आहे, तर चिन्ह. दुसरा खूनचा अर्थ काय होतो,
ठार मारणे किंवा वध करणे, ठार मारणे किंवा वध करणे. त्याच्यानंतर काळीज, काळजी, चिंता, फिकीर, परवा. तर भांडण या शब्दाला दुसरा समानार्थी शब्द तंटा, झगडा, विवाद. प्रश्न क्रमांक दुसरा, राजा कसा असावा, तर छत्रपती शिवाजी महाराजांसारखा. असं आपण लक्षात ठेवू शकतो की राजा या शब्दाला समानार्थी शब्द सांगा, असं लातूर पोलीस भरती 2024 ला हा प्रश्न विचारण्यात आलाय. तर आपण पर्याय बघूया. भूपती, पर्याय क्रमांक 1 भूपती, रंक, विहार. तर याचं योग्य आन्सर काय असणार आहे, तर भूपती. तर आपण राजा या शब्दाला समानार्थी बघूया. भूप, नृप, नरेश, भोपाल, पृथ्वीपती, नृपती, प्रजापती, महीपती, अवनीपती, राया, राणा, बादशाह. आणि राजा या शब्दाला विरुद्धार्थी शब्द कुठला आहे, तर रंक. रंक म्हणजेच काय, गरीब, दीन, निर्धन. हे राजा या शब्दाला विरुद्धार्थी शब्द आहे. त्याच्यानंतर विहारला शब्द खेळणे, क्रीडा, सहल, भ्रमण. अच्छा, रंक या शब्दाला पण इथं खाली दिलेलंच होतं, रंक या शब्दाला समानार्थी शब्द दिलेला आहे. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 3 बघूया आपण की कमळ या शब्दाचा समानार्थी शब्द. तर कमळच्या बाबतीत तर सांगायलाच नको आपल्याला, की आपल्याकडे जिकडे तिकडे बघायला गेलं तर आता कमळ दिसतं, त्याच्यामुळे आपण कमळ हा पिक्टोरियल फॉर्म मध्ये लक्षात ठेवणार आहोत. तर कमळ या शब्दाचा समानार्थी शब्द. तर पर्याय क्रमांक 1 मधुप, 2 स्वरूप, 3 केशव, 4 राजीव. तर याचा उत्तम आन्सर काय आहे, तर राजीव. कमळ या शब्दाला राजीव. त्याच्या दुसऱ्या अदर शब्द त्या कमळ या शब्दाला अंबुज, पंकज, सरोज, पद्म, उत्पल, अब्ज, कुमुद, नालिनी, सरीज, अरविंद. त्याच्यानंतर मधुप म्हणजेच काय, भ्रमर, भुंगा आली. आता पाऊस पडायचा आला, समजा पाऊस येणार आहे, तर पावसाच्या आधी जे भुंगे येतात आपण लक्षात ठेवू शकतो की भुंगे कोणते, पावसाच्या आधी जे भुंगे येतात ते. तर त्यांना काय नाव आहे, मधुप, भ्रमर, अली, भुंगा. स्वरूप एखाद्या शब्दाचं आपण स्वरूप म्हणजे काय, स्ट्रक्चर. तर एखाद्या गोष्टीचं स्वरूप कसं आहे, रूप कसं आहे, त्याचा आकार कसा आहे, त्याचं सौंदर्य कसं आहे, असं आपण लक्षात ठेवू शकतो. केशव म्हणजे काय, सभापती, चक्रपाणी, नारायण. हे केशव या शब्दाला समानार्थी आहेत. प्रश्न क्रमांक 4 बघणार आहोत आपण की खाली शब्दसमूहात न बसणारा शब्द ओळखा. धुळे पोलीस 2024 ला हा प्रश्न विचारण्यात आलाय. तर विहंग, विहग, खग, अही. तर ह्यात गटात न बसणारा शब्द कुठला, तर अही म्हणजेच साप. आपला नागोबा, दिलांची नागिन डोलायला, नागोबा डोलायला लागला. तर हा आपला नागोबा अही, साप, सर्प. त्याला त्याचे समानार्थी गटात न बसणारा शब्द विचारला होता, त्याचं योग्य उत्तर अही. विहंग, विहग, खग हे समानार्थी शब्द कुठले शब्दाचे, तर पक्षी या शब्दाचे समानार्थी. तर अही या शब्दाला सर्प, साप, नाग, उरग, भुजुंग, व्याल. हे बघा, हे पक्षी, हा पक्षी बघा, पक्षीला समानार्थी कुठले, असं आपण विहंग, खग, द्विज म्हणजे काय, दोनदा जन्मणारा. द्विजचा अर्थ पक्षीला अजून समानार्थी शब्द कुठला आहे, तर द्विज म्हणजे दोनदा जन्मणारा. तुम्ही लक्षात ठेवू शकता. समूहदर्शक शब्दामध्ये तुम्हाला द्विज या शब्दाला विचारू शकतात. त्याच्यानंतर अंडज सुद्धा पक्षीला म्हणतात, पाखरू. त्यानंतर अही, सर्पसा. हे प्रश्न, हे जे दिलेले समानार्थी शब्द तुम्हाला पुढे सुद्धा रिपीटेडली कुठल्याही पेपरमध्ये, आतापर्यंतच्या कुठल्याही पेपरमध्ये तुम्हाला हे प्रश्न रिपीटेडच दिसणार आहे. तर तुम्ही ह्याच्याकडे लक्ष देऊ शकतात आणि हे आपल्यासाठी खूप महत्वाचे ठरणार आहे. तर आपण प्रश्न क्रमांक 5 बघूया. धुळे पोलीस 2024 ला विचारले, दिवाकर, मार्तंड, प्रभाकर ही सर्व कोणाची नावे आहेत. तर आपल्याकडे एक वृत्तपत्र होतं, दैनिक भास्कर किंवा दैनिक भास्कर. तर भास्कर, प्रभाकर, दिवाकर, दिनकर हे कोणाला समानार्थी शब्द आहे, तर सूर्य. हे बघा, सूर्याला समानार्थी शब्द कुठला आहे, तर दैनिक भास्कर, प्रभाकर, दिवाकर, दिनकर, मार्तंड. हे बघा, सूर्य. आपण सूर्याभाई लक्षात ठेवूया. सूर्याभाई हे बघा, हा सूर्याभाई आहे. तर सूर्याभाईला समानार्थी शब्द काय, मित्र, भास्कर, दिनकर, आदित्य, भानू, प्रभाकर, सविता, दिनमणी, रवी, मार्तंड, अर्क, दिवाकर आणि अंशुमन. काय, अंशुमन सुद्धा याला
समानार्थी शब्द दिले. त्यानंतर प्रकाश या शब्दाला समानार्थी, आता प्रकाश ह्याच्यात पर्यायामध्ये होतं, तर प्रकाशाला समानार्थी शब्द आभा, आलोक, दीप्ती हे प्रकाशाला समानार्थी शब्द आहेत. त्याच्यानंतर चंद्र, चंद्र चंद्र काय, इंदू, रजनी, रजनी रजनी म्हणजेच काय, रात्र. तर रजनीचा नाथ कोण आहे, रजनी, रजनी म्हणजे रात्र. तर रजनीचा नाथ कोण आहे, तर चंद्र. असं लक्षात ठेवू शकतो आपण, रजनीचा नाथ चंद्र. सुधाकर, हिमांशू हे समानार्थी शब्द चंद्राला आहेत. त्याच्यानंतर दिवस, दिन, याम, वार हे दिवस या शब्दाला समानार्थी शब्द आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 6 बघूया आपण, की पृथ्वी या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. पृथ्वी या शब्दाला समानार्थी शब्द, तर पर्याय क्रमांक 1 समर्थ, 2 अग्नी, 3 मिलिंद, 4 वसुंधरा. तर वसुंधरा हा योग्य उत्तर आहे, की पृथ्वी या शब्दाला वसुंधरा. तर पृथ्वी या शब्दाला अदर कुठले नाव आहे, धरणी, अवनी, भूमी, धरती, एक मिनिट, भूमी, धरती, क्षमा, धरा, भुरसा, धरित्री हे आपण अशा प्रकारे लक्षात ठेवू शकतो. आणि मी तुम्हाला जे समानार्थी शब्द सांगणार आहे, तुम्ही जरी हे एअरफोन घालून सतत जरी म्हणजे ऐकले, तर तुमचं कायमच लक्षात राहणार आहे. आणि ते तुम्हाला रिपीटेडली, तुम्हाला डायरेक्ट इनडायरेक्ट तुम्हाला 100% ही माझी गॅरंटी आहे, की मी तुम्हाला 100% याचा तुम्हाला फायदा होणार आहे. तर तुम्ही तसं लक्षात ठेवू शकता, की काही न वाचता, म्हणजे आता ऐन वेळेस 50 पुस्तकं न वाचता, म्हणजे एक आपण काय करतो, मेन सोर्स आपण मोरावळांबे सरांचा आपण मराठी व्याकरणला ठेवतो. तर मराठी व्याकरणमध्ये शब्दसंग्रह म्हटले तर शब्दसंग्रह भरपूर आहे. 2000, आता समजा तुम्ही 2000 5000 समानार्थी शब्द वाचणार आणि त्याच्यानंतर हे देणार, तर तुम्हाला काहीच लक्षात राहणार नाही. तर तुम्ही असं लक्षात ठेवू शकता, की मी माझी गॅरंटी आहे, की तुम्हाला 100% या शब्दांमधले समानार्थी शब्द रिपीट होणार आहे. अदर आपण समर्थ, समर्थ म्हणजे काय, काबिल, पात्र, योग्य. समर्थ म्हणजेच काबिल. समर्थ आपण काय म्हणतो, की तो त्या कामाच्या लायक नाहीये. लायक, लायक सुद्धा म्हणता येईल याला समानार्थी अजून शब्द, लायक, लायक सुद्धा याला समानार्थी शब्द, म्हणजे कॅपेबल नाहीये, तो पात्र नाहीये, त्याला योग्य नाहीये. त्याच्यानंतर अग्नी, अग्नी या शब्दाला समानार्थी आग, विस्तक, पावक. त्याच्यानंतर दुसरे सुद्धा शब्द आहेत. आता हे बघा, मिलिंद, मिलिंद शब्द पर्यायामध्ये रिपीट झाला. मिलिंद, भुंगा, भ्रमर. मी काय सांगितलं, मिलिंद, मिलिंद काय करतो, मिलिंद आपण पाऊस पडायच्या आधी भुंगे येतात, पाऊस पडायच्या आधी भुंगे येतात. तर भुंगे, भ्रमर या शब्दाला. प्रश्न क्रमांक आपण 7 बघूया, की गटातनं बसणारा शब्द कुठला आहे, तर कपाळ, ललाट. पर्याय क्रमांक 1 कपाळ, 2 हस्त, 3 ललाट, 4 भाळ. तर ह्यात गटात न बसणारा शब्द कुठला आहे, तर हस्त. कपाळ, कपाळ कसं आहे, कपाळ सलमान भाईचं हे कपाळ आहे, तर ह्या कपाळाला नाव काय, कपाळ, ललाट. त्याच्यानंतर भाळ, हस्त, ह्या शब्दाला कर, कट, पाणी, भुजा, बाहू या शब्दाला. त्याच्यानंतर समानार्थी आहे. त्याच्यानंतर कपाळ, कपाळ, कपाळ हे बघा तुम्ही लक्षात ठेवू शकता, कपाळ, कपाळ या शब्दाला निढळ, भाळ, ललाट, निखिल हे सुद्धा समानार्थी शब्द आहे. तर कपाळ कसं, सलमान भाई सारखं, हे बघा सलमान भाईचं कपाळ नाही का असं बाहेर आहे, तर आपण त्यावरून लक्षात ठेवू शकतो, कपाळ, भाळ, ललाट असं लक्षात ठेवू शकतो. त्याच्यानंतर हस्त, हस्त या शब्दाला कर, कट, पाणी, भुजा, बाहू हे समानार्थी शब्द आहेत. तर प्रश्न क्रमांक 8 वरती आपण शिफ्ट होऊया, की दिलेला समानार्थी शब्द ओळखा. की गरुड या शब्दाला समानार्थी शब्द ओळखायचं सांगितलंय. अमरावती शहर पोलीस 2024 ला विचारलंय, की कुठला समानार्थी शब्द गरुड या शब्दाला आहे. नाही 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 नाही, आपल्याकडून काहीतरी दिलेल्या शब्दाची समानार्थी शब्द ओळखा. गरुड, गरुड, गरुड या शब्दाला समानार्थी शब्द विचारले आहेत. तर इथं ऑप्शन राहिलेत आपल्याकडून. 1 नंबरचं आहे ऑप्शन अही. एक मिनिट, पेनचा थोडा प्रॉब्लेम आहे. 2 नंबर वैनते, वैनते. 3 नंबर विहंग. हे बघा तुम्हाला हे शब्द, हे बघा अही, विहंग हा शब्द आधीच्या प्रश्नांमध्ये येऊन गेलाय. त्याच्यानंतर रिपू,
तर गरुड, गरुड या शब्दाला समानार्थी शब्द कुठला आहे तर वैनतेय. गरुड, हे बघा गरुडचं तुम्ही चित्रावरून लक्षात ठेवू शकतात. गरुड काय आहे? वैनतेय, वैनतेय, वैनतेय. त्यालाच काय म्हणतात खगेंद्र. द्विराज, आभाळामध्ये गरुड काय करतो, आभाळामध्ये मोनोपोली असते. गरुड काय आहे, हा आभाळाचा बादशाह आहे. आपण लक्षात ठेवू शकतो की खगेंद्र येतो, द्विराज येतो, त्याच्यानंतर वैनतेय, अही, अही या शब्दाला आपण आधीच बघून झालंय की साप हा अही या शब्दाला समानार्थी. रिपू, रिपू म्हणजे शत्रू, दुश्मन, वैरी, अरी. त्याच्यानंतर विहंग, विहंग सुद्धा आपण बघून झालोय. तर आपण पुढे होऊया. प्रश्न क्रमांक 9 मध्ये अर्थदृष्ट्या गटात बसणारा शब्द ओळखा. तर जालना पोलीस 2024 ला हा प्रश्न विचारला आहे. विशाल, विस्तीर्ण, विकलांग, अथांग. तर हे शब्द ह्याच्यातून गटात बसणारा शब्द तर विकलांग. हे बाकीचे विशाल, विस्तीर्ण, अथांग हे शब्द एकमेकाला समानार्थी. तर हे आपलं हिमालय आहे. हिमालयाची रांग कशी आहे? विशाल आहे. हिमालयाची रांग विशाल आहे. आपण काय हिमालय, विशाल म्हणजेच मोठा, विस्तीर्ण, अथांग, विकलांग. आपण असं लक्षात ठेवू शकतो त्याच्या की हिमालय, आपला हिमालय विस्तीर्ण आहे, मोठे, अथांग आहे हे. आणि त्याच्यानंतर विकलांग, विकलांग या शब्दाला आपण अपंग, अपंग. त्याच्यानंतर खरं तर असे शब्द टाकायला नाही पाहिजे. जे पोलीस भरतीचं जे प्रशासन कंडक्ट करतं की ह्याच्यावरून थोडा आपण भेद होऊ शकतो, तर त्याच्यामुळे असे शब्द टाकायला नाही पाहिजे की अपंग, पंगू, पांगळा, विकल हे शब्द याला समानार्थी. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 10 बघूया आपण की वनिता या शब्दाला समानार्थी शब्द कोणता? वनिता. हा, वनिता शब्दाला समानार्थी कुठला? तर समानार्थी शब्द कुठला? तर स्वामिनी, कामिनी, मालिनी, यामिनी. तर याचं योग्य उत्तर आहे कामिनी. तर महिला, 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 महिलाच म्हणजे काय? स्त्री. वनिता नावाची स्त्री काय करते? वनिता, तिची स्त्री ती कामिनी आहे, तीच ललना आहे, तीच काय महिला आहे, तीच काय नारी आहे, तीच दारा, भामिनी, भामिनी हे सुद्धा त्याला समानार्थी शब्द आहेत. तुम्ही लक्षात ठेवू शकतात. हा, की हे बघा स्त्री, हे स्त्रियाचं चित्र दिलंय, ह्याच्यावरून आपण लक्षात ठेवू शकतो की स्त्री या शब्दाला वनिता, कामिनी, ललना, महिला, नारी, दारा, भामिनी. त्याच्यानंतर यामिनी, यामिनी या शब्दाला रात्र, रात, निशा, निशा. त्याच्यानंतर रजनी हा सुद्धा ह्याला समानार्थी शब्द आहे. आणि रजनीचा नाथ कुठला आहे? रजनीनाथ. रजनीनाथ हा कशाचा समानार्थी? तर चंद्र. चंद्र या शब्दाला रजनीनाथ हा शब्द समानार्थी. प्रश्न क्रमांक 11 गटात बसणारा शब्द ओळखा. मीरा भाईंदर शहर पोलीस 2024 ला विचारलाय. पल्लव, पर्याय क्रमांक 1 पल्लव, 2 पल्लवी, 3 पर्ण, 4 पत्र. तर ह्याचा समानार्थी शब्द गटात बसणारा कुठला आहे? तर पल्लवी. हे जे बाकीचे पल्लव, पर्ण, पत्र हे एकमेकाला समानार्थी. हे बघा तुम्ही हे बघू शकता की हे पानाचं चित्र आहे. पाना, हे बघा पानाचं साहित्य आपण बनवत नाही का? लहानपणी आपण असं उंट वगैरे बनवायचो, असं श्रीकृष्णांचं ते पानामध्ये बघायचो की. त्याच्यानंतर सूर्य असं आपण बघायचो, सूर्याला असं 2 पानं ठेवून बघायचो आपण. तर आपण असं लक्षात ठेवू शकतो की पल्लव, पत्र, पर्णव, पालवी हे एकमेकाला समानार्थी शब्द आहेत. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 12 उद्योगी, शिस्तप्रिय म्हणून कीटक वर्गात टिंबटिंबचं नाव सर्वप्रथम घेतलं जातं. तर आपण काय लक्षात ठेवलं पाहिजे की सगळ्यात शिस्तप्रिय कीटक वर्ग कुठला? तर आपण एक म्हणजे एक हे की माणसाला सुद्धा एवढी बुद्धी नाही तेवढी मुंगीला आहे. तर मुंगीलाच काय म्हणतात? पिपलिका. याचं उत्तर, योग्य उत्तर आहे पिपलिका. तर मुंगी काय करते की कितीही काय असलं तर ते जाताना एका लाईनीत दिसतात आपल्याला. एका लाईनीमध्ये मुंगी जातात. बारीक बारीक जे काय मुंगी आहेत ते एका लाईनीमध्ये जातात. तर ते काय शिस्तप्रिय आहेत. मुंग्याची जे एका लाईनीत जाणं आहे त्याला काय म्हणतात? आर्मी. आर्मी शब्द आहे. तर मुंगी या शब्दाला पिपलिका हा उत्तर दिलंय. त्यानंतर विहंग, खग, पक्षी हे आधीच झालंय. हे बघा तुम्ही रिपिटेशन, कंटिन्युअसली रिपिटेशन दिसणार.
विहंग हा शब्द, भ्रमर हा शब्द. आता पिपलिका, पिपलिकास म्हणजे काय हे बघा, मुंगी, मुंगी या शब्दाला समानार्थी पिपलिका. शिस्तप्रिय कीटक असा प्रश्न विचारलाय की मीरा भाईंदर पोलीसमध्ये. प्रश्न क्रमांक 13 की पुढीलपैकी योग्य शब्दाचा समानार्थी शब्द. संरचना, संरचनाला इंग्लिशमध्ये काय म्हणतात? स्ट्रक्चर. स्ट्रक्चर, स्ट्रक्चर म्हणजेच काय? ठेवण. तर ह्याचा योग्य शब्द काय? उत्तर काय? तर ठेवण. पालघर पोलीस 2024 ला प्रश्न विचारलाय. संरचना, संरचना या शब्दाला ठेवण. भूषण, भूषण म्हणजेच दागिने, लेणे, आभरण, अलंकार. भूषण, भूषण, भूषण काय? आपला मित्र भूषण, भूषण खूप श्रीमंत आहे, खूप श्रीमंत आहे, तर त्याच्याकडे काय? दागिने, त्याच्याकडे अलंकार आहे, त्यालाच तो काय म्हणतो की माझ्याकडे आभरण आहे, आभरण. त्यालाच आपण लेणे असं सुद्धा समानार्थी शब्द आहे. त्यानंतर नजाकत, नजाकत म्हणजेच काय? सुबकपणा, नाजूकपणा, कोमलता. आणि भूमिका, भूमिकाच पात्र, कर्तव्य. भूमिका, ऍक्टिंग, ऍक्टिंग हा सुद्धा ह्याला शब्द आहे. त्याच्यानंतर अभिनय, अभिनय सुद्धा ह्याला समानार्थी शब्द आहे, अभिनय. प्रश्न क्रमांक 14 वर प्रश्न. मंडूक, 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 मंडूक आपण लक्षात ठेवू शकतो. मंडूक, मंडूक कोण आहे? बेडूक. बेडूक या शब्दाला समानार्थी आहे. हे बघा, मंडूक, मंडूक या शब्दाला समानार्थी बेडूक. बेडूक, बेडूकलाच मंडूक, भेक हे सुद्धा शब्द आहे. मंडूक हे एक बेडूक होता, त्याचं नाव काय? मंडूक, असं लक्षात ठेवू शकतो. मंडूक. त्याच्यानंतर साप सुद्धा परत रिपीट झालाय. सिंह, सिंह या शब्दाला शार्दूल, वनराज, मुगेंद्र. वनराज म्हणजेच वनाचा राजा, असं वनराज या शब्दाला. की सिंह हा काय असतो? जंगलाचा राजा असतो, तर त्याच्यावरून त्याला वनराज, मृगेंद्र, शार्दूल हा सुद्धा समानार्थी शब्द आहे. माकड, माकड या शब्दाला कप्पी, मरकट, मरकट, मरकट नावाचं माकड असं लक्षात ठेवू शकतो. मरकट नावाचं माकड असं लक्षात ठेवू शकतो. प्रश्न क्रमांक आपण 15 वरती जाऊया की खालील शब्दाच्या जोड्या दिलेल्या आहेत, त्यातील चुकीची जोडी कुठली? हा, पाणी या शब्दाला पर्ण, महेश, शंकर, शत्रू, दुश्मन आणि संहार, रक्षण. तर ह्यातून गटातनं बसणारी जोडी सांगितली, तर याचं योग्य उत्तर काय असणार आहे? तर संहार, रक्षण हे याचं योग्य उत्तर असणार आहे. तर पान, पान या शब्दालाच पर्ण, पालवी हा सुद्धा समानार्थी. महेश, महेश, महेश म्हणजे काय? आपलेच भोलेनाथ, शंकर भगवान, भोलेनाथ. महादेव, उमापती, उमाधीश हे सुद्धा महेश या शब्दाला समानार्थी. शंकर, महादेव, उमापती, उमाधीश, भोलेनाथ. त्यानंतर शत्रू, शत्रू या शब्दाला रिपू, दुश्मन, अरी हे सुद्धा समानार्थी आहेत. हे समोर दिलेलंच आहे. संहार या शब्दाचा विरुद्धार्थी दिलाय, तर समानार्थी नसून विरुद्धार्थी आहे. संहारलाच हे बघा, संहार म्हणजेच काय? नाश, विनाश. हे बघा, बॉम्बस्फोट झालं आणि बॉम्बस्फोटमध्ये एखाद्या शहराचा विनाश झाला. समजा आता वॉर चालू आहे, जिओ पॉलिटिकल वॉर चालू आहे सध्या, तर त्यामध्ये जे इस्लामिक कंट्री आहेत, त्या इस्लामिक कंट्रीचं काय चालू आहे सध्या? संहार चालू आहे, त्यांचा विनाश चालू आहे, सर्वनाश चालू आहे. हे तुम्हाला अशी परिस्थिती तिथं बघायला भेटेल. तर रक्षण या शब्दाला बचाव, संरक्षण. महेश, महादेव, उमापती, भोलेनाथ. आपण शत्रू या शब्दाला सुद्धा शब्द बघितलाय. प्रश्न क्रमांक 16 बघूया की पांथस्थ या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? पांथस्थालाच काय म्हणतात? वाटसरू, पंथ, पाहून, रस्ता. तर पांथस्थ, पांथस्थ म्हणजे काय? रस्त्यावर राहणारा किंवा रस्त्यावर मार्गक्रमण करणारा, रस्त्यावर राहणारा आपण हा लक्षात ठेवू शकतो. तर त्याला समानार्थी शब्द काय? तर वाटसरू. वाटसरू हा पांथस्थ या शब्दाला समानार्थी शब्द आहेत. तर पांथस्थ, पथिक, प्रवासी, मुसाफर हे समानार्थी शब्द आहे. रस्ता या शब्दाला पथ, पथ, मार्ग, वाट हे समानार्थी शब्द आहेत. प्रश्न क्रमांक 17 बघूया की अश्व या शब्दाचा समानार्थी. अश्व,
अश्ववरून आपल्याला अजून एक डोक्यात येऊ शकतं, अश्व म्हणजेच अस्वल वगैरे, तर असा आपण गैरसमज न बाळगायला पाहिजे. तर अश्वाचा समानार्थी शब्द कुठला आहे, तर घोडा. हे बघा, घोड्याचं चित्र दिलंय, तुम्ही घोड्याच्या चित्रावरून लक्षात ठेवू शकता की अश्व या शब्दाला समानार्थी शब्द आहे की घोडा. तुरुग, तुर्गम, वाजी, हय, वारू हे समानार्थी शब्द आहे. त्याच्यानंतर हत्ती, हत्ती या शब्दाला हत्ती सुद्धा पर्यायामध्ये दिलाय. साप, तर आपण ऑलरेडी साप बघा किती रिपीटेड होत आहे साप या शब्दाला, तुम्ही लक्षात ठेवू शकता. तर साप या शब्दाला कंटिन्युअसली रिपिटेशन दिसून येते. हत्ती या शब्दाला ऐरावत, कुंजर, गजेंद्र, गजानन, गणपतीचंच नाव गजानन सुद्धा आहे, तर त्या हत्तीला सुद्धा गजानन म्हणू शकतात आपण. साप, साप नाग ते झालं. परत आपण रिपिटेशन. राजा, राजा, राजा कसा असावा, तर संभाजी महाराजांसारखा. हा बघा, छावा, छावा मूवी मधला विकी कौशल, तर ह्याला आपण राजाला समानार्थी शब्द लक्षात ठेवू शकतो. खालीलपैकी कोणता नाही विचारलाय, तर याग, याग म्हणजेच काय, शत्रू. शत्रू, शत्रू हे याग या शब्दाला समानार्थी शब्द आहे. तर याग हा, सॉरी, याग, याग, सॉरी, माझ्याकडून एक मिस्टेक झाली. तर याग या शब्दालाच होम, होम, हवन, आपण यज्ञ, की आपण राजा संभाजी महाराजांचं काय झालं, राज्याभिषेक, तर त्या कशात झालं, होम मध्ये, याग मध्ये, यज्ञ, यज्ञ करून झालं. यालाच यावन सुद्धा म्हणतात. यावन, यावन की हवन, हवन, हवन सुद्धा म्हणतात. आणि बाकीचे भूपाल, भूपाल, नरेंद्र, भूपती हे राजा या शब्दाला समानार्थी. तर एकदा आपण परत सुद्धा बघूया की राजा, राजा, भूपाल, नरेंद्र, भूपती, भूप, नृप, नरेश, पृथ्वीपती, नृपती, अंशुमन, अंशुमन सुद्धा याला समानार्थी आहे. त्याच्यानंतर राणा, राया, बादशहा, महिपती, अवनीपती सुद्धा याला समानार्थी. याग या शब्दाला होम, यज्ञ, हवन हे समानार्थी आहे. प्रश्न क्रमांक 19 बघूया की रयत, रयतेचा अर्थ काय आहे. रयत, रयत म्हणजेच, रयत या शब्दाला समानार्थी जनता. छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलीस 2024 ला हा प्रश्न विचारण्यात आलाय की रयत, रयत या शब्दाला समानार्थी शब्द. रयत, रयत म्हणजे जनता, प्रजा, लोक हे समानार्थी आहे. त्याच्यानंतर पथ, पथ या शब्दाला मार्ग, रस्ता, वाट. त्याच्यानंतर पथ पुन्हा रिपीट झालाय, तर तुम्ही लक्षात ठेवू शकता की रिपिटेशन किती वाढते. राजवाडा, राजाचा राजवाडा, राजवाड्यालाच राजमहल, राजसदन, प्रासाद हे सुद्धा समानार्थी शब्द आहेत. त्याच्यानंतर लोकतंत्र, लोकतंत्रच म्हणजे काय, डेमोक्रेसी. हे बघा, रयत हे काय आहे, भारताची रयत आहे, भारताची रयत. आपण जर इतिहास काळात असतो तर ह्याला रयतच म्हणतात. आपले शिवाजी महाराज काय होते, रयतेचा राजा, रयतेचा राजा, राजा. तर रयत, रयत या शब्दावरून, रयत म्हणजेच जनता, जनता, प्रजा, लोक हे असं लक्षात ठेवू शकतात. प्रश्न क्रमांक 20, चुकीचा पर्याय ओळखा. म्हणजे जोड्या विचारल्या त्याच्यामधून कुठली जोडी चुकीची विचारली. तर पर्याय क्रमांक 1 आकाश या शब्दाला नभ. त्याच्यानंतर 2 अंधार, तम. त्याच्यानंतर पर्याय क्रमांक 3 आनंद, हर्ष. आणि पर्याय क्रमांक 4 आग्रह, गरज. तर ह्याचा गटात चुकीचा पर्याय कुठला आहे, तर आग्रह, गरज. तर आग्रह आणि गरज, आग्रह म्हणजे काय, एखाद्या गोष्टीचा हेवा किंवा हेका करणे, हेवा किंवा हेका करणे. आणि गरज, गरज म्हणजेच हिंदीमध्ये त्याला शब्द जरूरत सुद्धा आहे, जरूरत. आपण नाही का म्हणत गरजू लोकांना, गरजू, गरजू हा शब्द म्हणजे ज्याला त्या गोष्टीची गरज आहे, कमतरता आहे त्याच्याकडे, लॅक ऑफ ॲबिलिटी आहे, तर गरज या शब्दाला जरूरत वगैरे हे शब्द असू शकतात. आकाश, नभ. त्याच्यानंतर आकाश या शब्दाला नभ, आभाळ, अंतराळ, अंतराळ, गगन हे सुद्धा समानार्थी आहे. तर अंधार, अंधार या शब्दाला तम, तम, तिमिर, तिमिरातून तेजाकडे, आपण नाही का म्हणत तिमिरातून तेजाकडे, तर तिमिर सुद्धा अंधार या शब्दाला समानार्थी आहे. त्याच्यानंतर काळोखा, काळोख किंवा काळोखा हे सुद्धा समानार्थी आहे. आनंद, हर्ष, उत्साह, उत्साह, सुख हे या शब्दाला समानार्थी शब्द आहेत. पुढे दिलेच आहे आपण, आग्रह, हट्ट, हेका, अट्टहास, गळ, आमंत्रण, मिनितवारी, प्रार्थना
हा लहान मुलगा आहे, त्याच्या पप्पांकडे काहीतरी गोष्टीसाठी, कुठल्या तरी वस्तूसाठी आग्रह करतोय. तर आग्रह त्यालाच काय म्हणतात? हट्ट, हेका, अट्टहास, गळ, आमंत्रण, मिनितवारी हे सुद्धा या शब्दाला समानार्थी आहे. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 21 की संचित या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. संचित, संचित आपण आपण आपली आई काय करते? संचित पैसे, पैसे काय करते? संचित, संचित, संचित म्हणजेच काय करते? साठवते. कुठं? तर तांदळाच्या डब्यात. आपण लक्षात ठेवू शकता की आपल्या घरी काय असतो? तांदळाचा डब्बा असतो. त्यामध्ये आपली आई काय करते की काहीतरी सेविंग राहावी म्हणून ते तांदळाच्या डब्यात आपण पैसे ठेवतो ना. आपण काय लहानपणी आपण काय करतो? ते तांदळाच्या डब्यातले पैसे आपण काढून घ्यायचो. तर संचित, संचित या शब्दाला काय समानार्थी शब्द आहे? तर साठवलेले. त्यालाच काय? गोळा केलेले, संग्रहित, संकलित हे सुद्धा या शब्दाला समानार्थी शब्द आहे. शांत, शांत या शब्दाला समानार्थी स्तब्धता, सन्नाटा, सामसूम हे शांत या शब्दाला समानार्थी आहे. त्याच्यानंतर चिंताग्रस्त, चिंताग्रस्ताला चिंतित, चिंताकुल, चिंतायुक्त, चिंत, मनन, ध्यान, विचार हे समानार्थी शब्द आहे. प्रश्न क्रमांक 22 मध्ये खालीलपैकी समानार्थी शब्दाची जोडी ओळखा. तर कुठली जोडी बरोबर आहे हे विचारलंय. अयोग्य, अयोग्य, चुकीची हे विचारलंय. तर आपण चुकीची जोडी कुठली? प्रश्नांमध्ये प्रश्न सोडवताना बरोबर विचारलंय की चूक विचारले, चूक विचारलंय की योग्य विचारलंय हे लक्षात ठेवा. काही प्रश्नांमध्ये कसं असतं? कुठला पर्याय बरोबर नाही, तर ह्याच्याकडे चांगलं लक्ष दिलं पाहिजे. योग्य, अयोग्य, अयोग्य नाही, योग्य नाही असं दिलेलं असतं. तर आपण ह्याच्याकडे चांगलं एक बारकाईने लक्ष देऊ शकतो. कारण खूप प्रश्न काय होतं? एका मार्काने खूप जणांची जॉब किंवा ती भरती राहून जाते. तर त्याच्याकडे आपण चांगलं लक्ष दिलं पाहिजे. तर याचं उत्तर काय? की समानार्थी म्हणजे ह्यात खल आणि सज्जन हे गटातनं बसणारा शब्द किंवा अयोग्य शब्द आहे. खल, सज्जन हे काय? विरुद्धार्थी आहे. हे समानार्थी नसताना हे विरुद्धार्थी आहे. अश्व आपला शब्द झाला. तर पाणी, पाणी या शब्दालाच उदक, सलील, अंबू हे समानार्थी आहेत. त्याच्यानंतर अमित, अमित, अमित म्हणजे असंख्य, अगणित, पुष्कळ हे समानार्थी आहेत. त्याच्यानंतर खल, खल म्हणजे दुष्ट, नीच, दुर्जन आणि ह्याला विरुद्धार्थी कुठला शब्द आहे? सज्जन, सज्जन, महान, महात्मा हे ह्याला विरुद्धार्थी शब्द आहेत. वदन सॉरी, एक मिनिट, थोडं काहीतरी पेंडिंग मिस्टेक दिसते मला. थोडा 1 मिनिट द्या आपण. हा, वंदन नसून ते वदन येते. वदन येतो शब्द, वंदन नाही येतो. हा शब्द जो आहे वदन आहे. की वदन या शब्दाला समानार्थी शब्द खालीलपैकी अनुस्वार काढून टाकल्यास, सॉरी बरोबर आहे ते, आपण हे नाहीये. वदन या शब्दाचा अनुस्वार काढून टाकल्यास नवीन तयार होणाऱ्या शब्दाचा अर्थ खालीलपैकी कुठला? तर त्यांनी काय विचारलंय की वदन या शब्दाचा समानार्थी शब्द कुठला? तर वदन, वदन हे बघा, हे आजोबाचं काय वदन आहे. ह्यालाच काय म्हणतात? मुख. यालाच आनंद, चर्या, आनंद, चर्या, मुद्रा हे वदन या शब्दाचा समानार्थी आहे. त्याच्यानंतर नमस्कार, नमस्कार, अभिवादन, वंदन, नमन, नमस्तक हे समानार्थी शब्द आहेत. शिर, शिर म्हणजे माथा, मस्तक, शीर्ष. हात, हात या शब्दाला कर, पाणी, हस्त. प्रश्न क्रमांक 24 बघूया आपण की समानार्थी शब्दाला चुकीची जोडी ओळखा असं विचारलंय. तर ह्या चुकीची जोडी कुठली आहे? तर 3 नंबरची जोडी ह्यामध्ये चुकीची दिली. अमृत, सुधा, पियुष, रस, काय चिरंजीवी. तर हे एकमेकाला समानार्थी नसून ह्यातला कुठला शब्द आहे? रस, गोडी. हा ह्यामध्ये असं पण विचारू शकता. आता पुढे काय विचारणार तुम्हाला? हे देणार, ह्यातले 2-3 पर्याय देणार आणि रस सुद्धा देणार. ह्यामध्ये गटात न बसणारा शब्द ओळखा असं देऊ शकतात. तर तुम्ही लक्षात ठेवायला पाहिजे. रस, रस या शब्दाला गोड, गोड. त्याच्यानंतर आवड हे समानार्थी शब्द आहे. अमृत, अमृत या शब्दाला सुधा, पियुष. अमृत आणि हे अमृत, सुधा, पियुष हे एका गटात बसणारे शब्द आहे. ह्याला एक समानार्थी शब्द आहे. त्याच्यानंतर चिरंजीवी, चिरंजीवी सुद्धा अमृत, सुधा, पियुष हे या शब्दाला समानार्थी आहे. बाकी अनल, विस्तवक, पावक, अग्नी, वनही, वनही हे शब्द अग्नी या शब्दाला समानार्थी शब्द आहे. घर, घर कसं असावं हे बघा. घर, घराचं चित्र दिलंय आपण. घर, घर, सदन, भवन, गृह, आलय. हा, त्याच्यानंतर रजनीनाथ. हा कोण आहे? रजनीनाथ.
आपला चंदामामा, चंद्र, सुधाकर, हिमांशू, शशी. हे बघा अग्नी. पुष्पा काय म्हणतो? पुष्पा. पुष्पा नाही नाम नाम सुन के फ्लावर समजे का? तर काय ते? क्या फायर हूं मैं असं म्हणतात. तर फायर, फायर वरून अग्नी, अग्नी. वनही, पावक, विस्तवक, अनल हे शब्द लक्षात ठेवू शकता आपण. ह प्रश्न क्रमांक 25 बघूया की गटात न बसणारा शब्द कुठला. हा शब्द ओळखा असं विचारलाय. तुरुग, अश्व, वारू, कुंजर या शब्दातून कुठला शब्द गटात न बसणारा शब्द आहे? तर वाशिम पोलीस 2024 ला हा प्रश्न विचारण्यात आलाय. तर याचं योग्य उत्तर कुठलं आहे? तर कुंजर. गटात न बसणारा शब्द कुठला आहे? कुंजर. तुरुग, अश्व, वारू हे शब्द एकमेकाला समानार्थी आहे. हे घोडा या शब्दाचे समानार्थी आहे. तर कुंजर, कुंजर म्हणजे हत्ती. हे कुंजर या शब्दाला समानार्थी शब्द आहेत. कुंजर, हत्ती, सारंग, सारंग सुद्धा या शब्दाला समानार्थी आहे. तर या प्रकारे आपण लक्षात ठेवू शकतो. आपण प्रश्न क्रमांक 26 कडे मूव ऑन होऊया की कानन. कानन म्हणजे कानन या शब्दाला समानार्थी नसलेला. हे बघा, हे मी तुम्हाला सांगितलं की असलेला, नसलेला, चूक, चूक, बरोबर, अयोग्य नाही, योग्य नाही, बरोबर नाही, चूक नाही असा प्रश्न विचारू शकतात. तर इथं काय समानार्थी नसलेला. आपण काय समानार्थी, समानार्थी आपण लगेच समानार्थी शोधू याच्यातून. समानार्थी नसलेला असं काय आपण शोधणार नाही. तर यातून समानार्थी कुठला नाही तर भूमी. बाकी विपिन, जंगल, अरण्य हे एकमेकाला समानार्थी आहे. तर अरण्य, जंगल, रान, वन, विपिन, अटवी, अडवू हे एकमेकाला समानार्थी आहे. त्याच्यानंतर भूमी. भूमी या शब्दाला भूमी, पृथ्वी, धरित्री, वसुधा, वसुंधरा हे एकमेकाला समानार्थी शब्द आहेत. प्रश्न क्रमांक 27 छंद. छंद या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. छंद. छंद या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. पर्याय क्रमांक 1 दंग, 2 जंगी, 3 आवेश, 4 नाद. तर छंद, छंदस म्हणजे काय? नाद. छंद या शब्दाला समानार्थी शब्द कुठला आहे? तर नाद. आपण काय सगळ्यांनी स्पर्धा परीक्षेचा नाद केलाय. एमपीएससी करणारे पोरं काय करतात? नाद करतात. त्यांना काय छंद आहे त्या परीक्षेचं. कलेक्टर होण्याचं स्वप्न आहे, कोणाला पोलीस होण्याचं स्वप्न आहे, तर त्यांचा काय नाद येतो. नाद छंद आहे. बाकी ह्यातला छंद या शब्दाचा समानार्थी विचारलं तर बाकीचं शेंगा, समजा बाकीचे जे हे आहे दंग, जंगी, आवेश हे शब्द एकमेकाला समानार्थी आहे. तर ह्यातला छंद या शब्दाला नाद हा शब्द समानार्थी होता. प्रश्न क्रमांक 28 आपण पुढे यांचं स्पष्टीकरण बघूया की छंद, ध्यास, नाद, आवड, व्यसन, सोस. दंग. दंग या शब्दाला विस्मित, चकित, निगमन, चूर, गर्क, गुंग हे शब्द समानार्थी. त्याच्यानंतर आवेश. आवेश या शब्दाला जोश, चेव, उन्नाड, आवेग, झेम, झोम, विकार, विवशता, द्वेष हे समानार्थी आहे. प्रश्न क्रमांक 28 बघूया. खालील शब्दातून मुलगी. मुलगी या शब्दाला समानार्थी याला पर्यायी शब्द निवडा असा बीड चालक 2024 या परीक्षेला विचारण्यात आलेला आहे. तर पर्याय क्रमांक 1 नदन, स्त्री, तनुजा, लोक. तर याचं उत्तर योग्य उत्तर काय? तर तनुजा. आपली मैत्रीण तनुजा. तनुजा काय? मुलगी. तर आपण लक्षात ठेवू शकता. हे बघा आपली मैत्रीण तनुजा. तनुजा काय? मुलगी. तर मुलगी या शब्दाला समानार्थी शब्द तनुजा. मुलगी, सूत, तनया, आत्मजा, नंदिनी, काय कन्या, दुहिता, पुत्री हे एकमेकाला समानार्थी. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 29 बघूया आपण की पाणी या अर्थी खालील कोणता शब्द वापरला जात नाही हे विचारलंय की पाणी या शब्दाला कुठला शब्द अर्थाने वापरला जात नाही. तर उदक, उदक, एक मिनिट, उदक, जल, जल, अंबू, पल्लव यातून पाणी शब्दाला कोणता वापरला जात नाही म्हटलंय. तर यात पल्लव हा शब्द याला वापरला नाही जात. तर पाणी, पाणी, पल्लव. पाणी या शब्दाला जल, अंबू, पेय, उदक, जीवन, सलील, वारी, नीर, तोय, आम. बाकी पल्लव, पल्लवच पालवी, कोवळे, पान त्यालाच पल्लवी म्हणतात. पालवी सॉरी. तर कुदंबी हे दुदुंबी नसून कुदुंबी. एक मिनिट.
दुदंबी या शब्दाला समानार्थी शब्द विचारला आहे त्यांनी. तर आपण बघू शकतो समानार्थी शब्द कुठला, तर कुदुंबी. कुदुंबी या शब्दाला पर्याय दिलाय की नौबत, तिफन, नागर, कुदळ. तर ह्याला कुदुंबीला समानार्थी शब्द नौबत. नौबत हा लक्षात ठेवू शकता आपण की नौबत. त्याच्यानंतर नौबत, नगार हे एकमेकाला समानार्थी शब्द आहेत. तर हा परभणी पोलीस 2024 ला विचारला होता. दुदंबी, नौबत, नगारा. हा त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक, आपण पुढचे प्रश्न बघण्याच्या आधी एक ब्रेक घेऊ आपण. त्याच्यानंतर पुढचे प्रश्न कंटिन्यू करू, नाहीतर काय करू आपण कंटिन्यू करून टाकू. तर इथं हा लेक्चर आपण पुन्हा रिजॉईन करू आणि तुम्हाला पुढच्या लेक्चरमध्ये आपण याबाबत माहिती देऊया. धन्यवाद. मार्गक्रमण अकॅडमीमध्ये पुन्हा एकदा आपण ह्याच्यानंतर आपण तुमच्या हिताचं, तुम्हाला पोलीस भरती क्रॅक करता यावं हे तुमच्या हितासाठी आपण ह्याच्यावरती कंटेंट टाकणार आहोत. तुम्हाला 100% या गोष्टीचा फायदा होणारच आहे. तर तुम्ही लक्षात ठेवू शकता की तुम्ही आपल्या प्लॅटफॉर्मवरती तुम्हाला हेच व्हिडिओ बघणार आहे आणि ते अगदी मोफत असणार आहे. तर तुम्ही ह्याचा फायदा घ्यावा. धन्यवाद. पुन्हा एकदा आपण हा लेक्चर कन्क्लूड करतोय. धन्यवाद.